नीट परीक्षा में हुई जालसाजी के अंतर्गत दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग करते हुए बहुजन मुक्ति पार्टी ने अमरावती जिलाधीश के यहाँ निवेदन सौंपा। नीट परीक्षा की धांधली में जो लोग पकड़े गए हैं उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। परीक्षा निजीकरण अंतर्गत न हो बल्कि सरकारी प्रशासन के नियंत्रण के अंतर्गत की जाए। दोबारा परीक्षा मुफ्त और निष्पक्ष कराई जाए तथा किसी भी परीक्षार्थी से इस बार किसी भी प्रकार की कोई फीस न ली जाए। परीक्षा में जिन विद्यार्थियों ने लीक हुए पेपर की मदद से परीक्षा में बैठे थे और बड़े मात्रा में गैर कानूनी तरीके से पूरे अंक हासिल किए, उन विद्यार्थियों पर कुछ समय तक पूर्ण रूप से किसी भी परीक्षा में न बैठने पर प्रतिबंध लगाया जाए। बाकी सभी विद्यार्थियों जो कानूनी तरीके से परीक्षा में बैठकर परीक्षा पास किए हैं, उन्हें जो निजी संस्था जिनके अंतर्गत परीक्षा ली गई उन्हें हर्जाना दिया जाए। इस प्रकार की धांधली करने वाले हर निजी संस्था पर पूर्ण रूप से प्रतिबंध लगा दिया जाए। नीट परीक्षा के धांधली में जो शासन प्रशासन के जिम्मेदार अधिकारी है उन पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। इन मांगों को लेकर बहुजन मुक्ति पार्टी जिला अमरावती शाखा द्वारा महामहिम राष्ट्रपति जी के नाम जिलाधीश कार्यालय में निवेदन सौंपा गया। यह बात उल्लेखनीय है कि पहली बार 67 स्टूडेंट का पूरे देश में टॉप करना सवालिया निशान पैदा करता है और पेपर लीक की संभावना को ठोस मजबूती देता है। इससे भी बढ़ के 67 परीक्षार्थियों का 720 से 720 अंक लाना यह एनटीए को कटघरे में खड़ा करता है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि 67 स्टूडेंट को एनटीए द्वारा टॉप घोषित किया गया। उसमें से 50 स्टूडेंट को ग्रेस मार्क्स दिए गए, जिसमें एनटीए का 44 स्टूडेंट के प्रति ये तर्क है कि गलत सवाल की वजह से एक सवाल के 2 जवाब होने के कारण दिए गए थे। इस मामले में निवेदन देते समय इस राष्ट्रव्यापी धांधली को ध्यान में रखते हुए तथा बहुजन मुक्ति पार्टी द्वारा किए गए सभी मांगों को पूर्ण किया जाए और इसकी निष्पक्ष जांच कराई जाए तथा दोषियों पर कठोर से कठोर कार्रवाई की जाए, ऐसी मांग निवेदन में की गई है। मी छत्रपती कटक तलवारे, बीएमपी शहर अध्यक्ष। आणि हे जे आंदोलन आहे, आजचं जे आंदोलन आहे हे आजच्या तारखेत 12 तारखेत तर हे 550 जिल्ह्यात आजच्या तारखेत चालू आहे आणि हे आहे नीटच्या ह्याच्यात। नीट एक्झाममध्ये जे धांधली झाली आहे त्या धांधलीच्या विरोधात आम्ही हे आजचं आंदोलन करत आहोत। मागण्या काय राहणार आहे? मागण्या आज हे जे नीटचे जे परीक्षा आहे विद्यार्थ्याला याचा न्याय भेटला पाहिजे आणि हे जे धांधली झाली ते घोटाळा झाला आहे त्याच्यात ते रद्द करण्यात आले पाहिजे। मी डॉक्टर पंचशीला मोहोळ, मी बीएमपीची सदस्य आहे आणि आज जे आम्ही हे आंदोलन करत आहोत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं, तर हे आमचं आंदोलन नीट परीक्षेमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्या संदर्भात आहे। तर नीट परीक्षेमध्ये 67 जे टॉपर विद्यार्थी आहे त्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले, असं शक्यच होऊ शकत नाही। त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना 718 719 मार्क्स मिळाले आहे, हे पण होऊ शकत नाही। 716 असू शकतात, 715 असू शकतात। तर हेच दर्शवते की याच्यामध्ये घोटाळा झाला आहे। दुसरा म्हणजे हा जो नीटचा निकाल आहे हा बरोबर 4 जून 24ला यांनी घोषित केला सरकारने। 4 जून 24ला आपण बघतो की लोकसभेचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे आणि हा निकाल जाहीर होण्यापूर्वी त्यांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही का नीटचा निकाल 4 जूनला प्रदर्शित होईल, जाहीर होईल म्हणून। आणि ह्या धांधलीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या धांधलीमध्ये हा निकाल त्यांनी लावून टाकला। म्हणजे यांनी जी धांधली केली हे कोणाला कळू नये, कोणाच्या लक्षात येऊ नये, हाही त्यांचा एक त्याच्यामध्ये षडयंत्र होतं। त्याच्यानंतर जे याच्यामध्ये विद्यार्थी जे हे झालेले आहेत त्यांनी म्हणजे पेपर जो लीक झाला, पेपर लीकचा यांनी पेपर विकत घेतले आणि 40-50 लाखाला पेपर विकत घेतले आणि त्या विद्यार्थ्यांनी पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळवले। पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळणे शक्यच नाही आणि आत्तापर्यंतच्या नीटच्या इतिहासामध्ये किंवा कुठल्याही मेडिकल परीक्षेमध्ये एवढे विद्यार्थी टॉपर आलेही नाही, एवढे 720 पैकी 720 मार्क्स पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळाले नाही। तर आमची ही मागणी आहे की ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि जर परीक्षा पुन्हा घेतली तर विद्यार्थ्यांना पुन्हा त्याचा भुर्दंड पडू नये, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फी घेण्यात येऊ नये आणि परीक्षा पूर्ण मुक्त आणि फ्री फेअर ट्रान्सपरंट व्हावी। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये लीक पेपरचा सहारा घेऊन पेपर दिले आहे त्यांना प्रतिबंधित करण्यात यावं, त्यांना पेपर देण्याकरता याच्यामध्ये मनाई असावी, त्यांना प्रतिबंधित करण्यात यावं। आणि बाकीच्यांनी ज्या परीक्षा दिल्या, ज्यांनी बिचाऱ्यांनी सरळ पेपर दिले आहे, कुठले त्यांना लीकचं वगैरे काही माहिती नव्हतं, तर अशा विद्यार्थ्यांना मोबदला देण्यात यावा। कारण याची फी काही कमी नसते, म्हणजे 800च्या वरच याची फी असते। तर गरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड पडलेला आहे ना, म्हणून त्यांना ती फी परत देण्यात यावी।
आणि ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे. यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.